ओके. अहिंसेचं सूत्र आपण वाचत होतो. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागः. योग्याचे अहिंसेतील अधिष्ठान पूर्ण असेल तर त्याच्या आसपासचे प्राणी मात्र वैरभाव सोडून देतात. आपण बघितलं होतं ऋषी मुनींच्या आश्रमाच्या बाहेर वाघ, सिंह आणि हरिण किंवा असे एकमेकांशी वैरभाव असलेले प्राणी एकत्र नांदतात. सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम म्हणजे काय? सत्यातील अधिष्ठान पूर्ण असेल तर योग्याच्या क्रियेची फळे त्याच्या आश्रयाला येतात. तो जे म्हणेल त्याला, जे बोलेल त्याची फळं त्याला लगेचच मिळतात. खरं बोलतो त्यामुळे त्याला वाचा सिद्धी प्राप्त झालेली असते. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम. अचौर्य वृत्तीतील अधिष्ठानामुळे योग्या पुढे सर्व संपत्ती उपस्थित होते. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभ. ब्रह्मचर्यातील अधिष्ठान पूर्ण असेल तर योग्याला सामर्थ्य लाभते. आता याचं पूर्ण स्पष्टीकरण आपण आधी केलेलं आहे. अपरिग्रहस्थैर्ये जन्म कथंता संबोध. असंग्रह वृत्ती स्वीकारली म्हणजे स्वतःचा जन्म कसा झाला, का झाला याचे पूर्ण ज्ञान योग्याला होते. आता पुढे आपण नियमांचं बघतो आहोत. शौचात स्वांग जुगुप्सा परैहि असंसर्गः. शौचात स्वांग जुगुप्सा परैहि असंसर्गः. शारीरिक पावित्र्यामुळे योग्याचा स्वतःच्या शरीराविषयी भ्रमनिरास होतो आणि त्याला दुसऱ्यांचा शारीरिक संपर्कही नकोसा वाटतो. म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी त्याला किळस वाटायला लागते की काय हा शरीर मांसाचा गोळा आहे, आणि दुसऱ्याचा स्पर्श किंवा तोही नकोसा वाटायला लागतो. पुढचं आहे सत्वशुद्धी सौमनस्य ऐकाग्र्य इंद्रियजय आत्मदर्शन योग्यत्वानी च. योग्याच्या मानसिक पावित्र्यामुळे शुद्ध सात्विक भाव उदयास येऊन योग्याला मनाची प्रसन्नता व एकाग्रता, इंद्रियजय आणि आत्मसाक्षात्काराची योग्यता प्राप्त होते. संतोषात अनुत्तम सुखलाभ. संतोषामुळे अत्युत्तम सुखाचा लाभ होतो. पुढचं वाचूया. काय इंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसः. कायिक व मानसिक तपाचरणामुळे अशुद्धी नाहीशी होते आणि योग्याला देह व इंद्रिये यांच्या सिद्धी प्राप्त होतात. पुढचं 2.44 44वं सूत्र. स्वाध्यायात इष्ट देवता संप्रयोगः. स्वाध्यायामुळे योगी अधिकाधिक अंतर्मुख होतो आणि त्यातून त्याच्या आवडीच्या देवतेशी मिलन होते. 2.45वं सूत्र. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात. ईश्वराला समर्पण केल्यामुळे संप्रज्ञात समाधीची पूर्णावस्था प्राप्त होते. आता आपण मागच्या वेळची सूत्र जी बघितलेली आहेत, आसन आणि प्राणायाम, त्याची सूत्र आपण बघणार आहोत. आसनांची सूत्र नंबर काय आहे? 2.46 पासून सुरुवात होतात आणि आसनांची 3 सूत्र आहे, 46, 47 आणि 48. पहिल्या याच्यामध्ये आसन म्हणजे काय सांगितलेलं आहे? स्थिर सुख आसनम. आसन स्थिर व सुखद असावे किंवा शरीराचा जो आकृतिबंध जो स्थिर आहे आणि सुखद आहे त्याला आसन असं म्हणावं. पुढचं प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम. आसन साधण्यासाठी प्रयत्न शिथिल करावे व चित्त अनंताशी तन्मय करावं म्हणजे एकरूप करावं. आता त्याचा परिणाम काय? आसन केल्यामुळे काय परिणाम होतो? ततः द्वंद्व अनभिघातः. ततो द्वंद्वानभिघातः. आणि खाली त्याची फोड दिले. ततः त्यामुळे म्हणजे कशामुळे? आसन केल्यामुळे योग साधकाला
शीत उष्ण इत्यादी द्वंद्वांचे आघात जाणवत नाहीत. हे फक्त शरीरापुरतं मर्यादित नाहीये, मनामधली सुद्धा द्वंद्व नाहीशी होण्यास मदत होते. आता पुढची प्राणायामाची सूत्र आहेत 2.49 49 पासून तर 53 पर्यंत आहेत. बरोबर, 49 पासून 53 पर्यंत आहेत. शेवटची 2 सूत्र आहेत ती आसनांचा परिणाम काय, सॉरी, प्राणायामाचा परिणाम काय होतो ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर, आता मी आधी पहिली लाईन जी डार्क अक्षरात आहे ती वाचते, मग खाली आपण फोड केलेली वाचूया. तस्मिन् सती श्वास प्रश्वास योर्गती विच्छेदः प्राणायामः. खालचा आता फोड करून वाचते. तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः. तसे म्हणजे आसन सिद्धी झाल्यावर श्वासाची गती रोखून प्राणायाम साधता येतो. आता पुढचं सूत्र 50व, नेक्स्ट पेज, डार्क लाईन आहे ती वाचते. बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तिर देश काल संख्याभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. दीचा उच्चार दुसरा आहे, सू दुसरा आहे, त्यामुळे त्याचा उच्चार सुद्धा लांब करायचा आहे, म्हणजे लिहायला सुद्धा आपल्याला लक्षात राहतं. आता खालची फोड वाचते. बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्तिः देश काल संख्याभिः परिदृष्टः दीर्घ सूक्ष्मः. प्राण आणि प्राणवाहक श्वास बाहेर किंवा आत खोलवर रोखण्याची क्रिया, तसेच प्राण आहे त्या स्थितीत तात्काळ थांबवण्याची क्रिया, असे प्राणायामाचे कुंभकावर आधारलेले 3 प्रकार आहेत. हे 3ही प्रकार देश, काळ आणि संख्या यावर अवलंबून असतात. प्राणायाम हळूहळू दिवसेंदिवस दीर्घ आणि सूक्ष्म होत जातो. आता हे प्राणायामाचे प्रकार 3 बघितले. चौथा कुठला आहे? बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थः. बाह्य म्हणजे बाहेर, अभ्यंतर विषय, आक्षेपी चतुर्थः बाहेर आणि आत खोलवर अशा प्रकारच्या विषयांपलीकडे म्हणजे परिणामांपलीकडे असलेला प्राणायामाचा आणखी एक चौथा प्रकार आहे. एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. ततः क्षीयते प्रकाशावरणम. ततः क्षीयते प्रकाश आवरणम. त्यामुळे प्रकाशाला झाकणारे आवरण नाहीसे होते. धारणासूच योग्यता मनसः. आणि त्यातूनच धारणेसाठी मनाची योग्यता तयार होते. आता हे मला वाटतं एवढं सगळ्यांना बरोबर समजलेलं आहे. आपण बऱ्याच वेळा हे रिपिटेशन केलेलं आहे. आणि आता पुढची आपण सूत्र बघणार आहोत. आता पुढची सूत्र जे आहे, प्राणायामानंतर कुठलं अंग येतं मला सांगा बरं. प्राणायामानंतर कोणी सांगेल का? अनम्यूट करा आणि सांगा बरं. पहिलं अंग यम आहे, मग नियम आहे, आसन आहे, प्राणायाम, अशी 4 अंगांचा आपला अभ्यास झालाय. आता त्याच्या पुढचं अंग कोणतं आहे? प्रत्याहार. मॅडम, बरोबर, प्रत्याहार. आता प्रत्याहार आहे, हे 5वं अंग आहे. बरोबर, पहिले जी 5 अंग आहेत तर त्यांना बहिरंग असं म्हटलं जातं. पहिली जी 5 अंग आहेत त्यांना बहिरंग असं म्हटलं जातं. आणि पुढची जी 3 अंग आहेत म्हणजे धारणा, ध्यान, समाधी, यांना अंतरंग असं म्हटलं जातं. बरोबर. आणि प्रत्याहार जो आहे तर तो बहिरंग आणि अंतरंग यांना जोडणारा दुवा आहे, ब्रिज आहे किंवा पूल आहे आपण असं म्हणू शकतो. कारण प्रत्याहारामध्ये आपण आपली इंद्रिय
ही आतल्या बाजूला वळवत असतो. बरोबर आहे ना? आपली इंद्रिय म्हणजे थोडक्यामध्ये थोडीफार आपण अंतरंगाच्या कडे आपण जाण्याला आपली सुरुवात ऍक्च्युली प्राणायामापासूनच थोडी थोडी झालेली असते. बरोबर. पण बहिरंगामध्ये आपण, कारण प्राणायामाचा परिणाम म्हटलेला आहे ना त्यांनी, धारणा सूच योग्यता मनसा, धारणेची तयारी होते. मग धारणा कुठे येतं? अंतरंगामध्ये येतं, हो की नाही? तर ऍक्च्युली प्राणायामापासूनच थोडी थोडी तयारी चालू असते. पण प्रत्याहाराला असं म्हणलं जातं की तो अंतरंग आणि बहिरंग यांना जोडणारा दुवा आहे किंवा पूल आहे असं म्हटलं जातं. काही काही पुस्तकांमध्ये बहिरंग नाही, प्रत्याहार हा अंतरंगामध्ये जोडलेला आहे. काही पुस्तकांमध्ये असंही तुम्हाला आढळून येतं. पण बऱ्याचशा बहुतांशी पुस्तकांमध्ये प्रत्याहार हा बहिरंगामध्ये धरला जातो. आता प्रत्याहारासंबंधी कोणाला काय माहित आहे का? प्रत्याहारासंबंधी कोणाला काही अजून काही माहिती आहे का? प्रत्याहारासंबंधी इंद्रियांना आपल्या काबूत ठेवणे. बरोबर. अजून काही सांगू शकेल का कोण? अजून काही सांगू शकेल का प्रत्याहारासंबंधी? त्याच्यासाठी उदाहरण दिलं जातं कासवाचं. जसं बरोबर. कासवा सगळे इंद्रिय आपल्या पोटामध्ये घेऊन बसतो, तसंच प्रत्याहाराबद्दल सांगितलं जातं. बर. अंतर्मुख होऊन बसावे, बहिर्मुख नाही. बरोबर बरोबर. तर आता आपण बहिरंगाकडून अंतरंगाकडे प्रवेश आहे, म्हणजे आपली इंद्रिय आपण आत वळवणार आहोत. आणि अगदी बरोबर, त्याच्यासाठी कासवाची उपमा दिलेली आहे. आपल्या कासव जसं त्याचे पाचही अंग म्हणजे डोकं आणि पाय वगैरे सगळं आतमध्ये खेचून घेतं, तसं आपली इंद्रिय आहे ती तुम्ही आत वळवायची आहेत. इंद्रियांना चित्ताकडे तुम्ही वळवायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्याहार मध्ये तुम्हाला शब्द आपण फोड केली तर दिसेल प्रतिआहार. बरोबर आहे ना? प्रतिआहार. आहार म्हणजे काय? आत घेणं. इंद्रियांचा आहार काय आहे? आपली 5 इंद्रिय आहेत. बरोबर. 5 इंद्रिय आहेत. कोणती कोणती आहेत सांगा बरं? डोळे, कान, जीभ, त्वचा, नाक. आता डोळ्यांचा आहार काय आहे? बाहेर बघणे, दृष्टी म्हणजे रंग, रूप, रंग पाहणे, दृष्टी बाहेर. बरोबर. आपण ज्या काही बाहेर गोष्टी बघतो त्या बघणं. हा. डोळे. कानांचा काय आहार आहे? ऐकणे. ऐकणे. नंतर नाकाचा काय आहार आहे? वास, गंध घेणे. गंध घेणं. जिभेचा काय आहार आहे? रसना, चव घेणे. बरोबर. चव घेणं, म्हणजे चव घेण्यासाठी आपण जिभेचा आपण हे करतो. त्याच्यानंतर त्वचेचा काय आहार आहे? स्पर्श. बरोबर. स्पर्शाचं ज्ञान असतं ते बाहेरून. आता इंद्रिय काय करत असतात की बाहेरच्या ज्या काही गोष्टी स्पर्श. आहेत, हा स्पर्श. बरोबर. इंद्रिय सगळी काय करतात की बाहेर तुम्हाला जे काही दिसतं त्याचं ज्ञान ते घेतात आणि कुठे नेतात? आतमध्ये चित्ताकडे नेतात. बरोबर आहे ना? ती सतत काय असतात की ती बाह्यमुखी असतात. म्हणजे सतत त्यांना ना बाहेर काय चाललंय ते त्यांना माहिती असतं. इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय, त्याच्याविषयी बहिर्मुखी असतात, हो की नाही? आणि त्यामुळे ती त्यांची धाव जर बाहेर आहे तर तुमच्या शरीरात, तुमच्या मनात काय चाललंय हे त्याला कळतं का? नाही कळत ना. स्वतःविषयी आपल्याला केव्हा कळतं? तुम्ही शांतपणे 2 मिनिटं जरा बसता त्यावेळेला तुम्ही थोडासा डोळे बंद करता, त्यावेळी थोडासा स्वतःविषयी विचार करता. त्याच्यात सुद्धा तुमचं मन, आता सुद्धा तुम्ही इथे बघत आहात, डोळे कदाचित तुमच्या स्क्रीनकडे, पण मन कुठेतरी अजून लांब असेल. बरोबर. आपलं मन सतत इकडे तिकडे बाहेरच धाव घेत असतं. तर पहिलं त्यांना स्टॉप करायचं असेल, आपल्याला समाधी अवस्थेपर्यंत, असंप्रज्ञात समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचंय, तर आधी तुम्हाला ती इंद्रियांची धाव आहे ना बाहेर, ती तुम्हाला बंद करायला पाहिजे.
बरोबर. आधी जे आउटलेट आहेत, ही 5 आउटलेट आहेत ना आपली, तर ती आउटलेट आधी सगळी बंद करायचंय. तर ते आतमध्ये एखादं भांड आहे आणि भांड्याला 5 भोक आहेत आणि वरून तुम्ही ते पाणी पडतंय 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 तर ते भोकातून बाहेर जाते, हो की नाही? ते जेव्हाच आतमध्ये साठेल जेव्हा ते बंद होईल. आपली जी धाव आहे इंद्रियांची, जी सतत बाहेर आहे, ती आधी आपल्याला बंद करायची. त्यांचा प्रति आहार म्हणजे त्यांचा आहार आहे, त्यांची दिशा आपल्याला वळवायची आहे, म्हणून प्रति हा शब्द वापरलेला आहे. एवढं लक्षात आलं का? हा उपसर्ग त्याला लावलेला आहे, कारण का जो नेहमीचा आहार आहे त्याच्या विरुद्ध क्रिया केली जाणार आहे याच्यामध्ये. मग आता प्रति आहार म्हणजे काय? डोळे जे बाहेर बघतात ते मनचक्षुनी आतमध्ये बघायला लागणार आहेत, बरोबर आहे. कान सतत बाहेरचं ऐकत असतात, तर ते आतमध्ये काय तुमचे आवाज, ध्वनी, स्पंदन निर्माण होतात ते त्याच्याकडे लक्ष देणार आहेत, बरोबर. स्पर्श, आतमधल्या संवेदना काय आहेत, ते सगळं तुमची ही 5 इंद्रिय आहेत ना, हे शरीरामध्ये काय काय घडतं आहे ते जाणून घेणार आहे. तुम्ही आतापर्यंत मला वाटतं फर्स्ट सेमिस्टर मध्ये प्रेक्षा ध्यान, विपश्यना वगैरेचा अभ्यास केला असेल, तर त्याच्यामध्ये असंच सांगितलं ना, आतल्या संवेदना बघितल्या जातात किंवा आतमधली स्पंदनं काय आहेत ती बघितली जाणली जातात. हे तेव्हाच शक्य असतं जेव्हा तुम्ही डोळे बंद करता आणि तुमच्या म्हणजे तुमचं लक्ष तुम्ही आतमध्ये नेता, बरोबर. तर हे करणं म्हणजेच प्रत्याहार साधणं आहे. एवढं लक्षात येतंय का? हो हो. हा हो हो. हा. आता प्रत्याहार, आता समजा तुम्ही डोळे बंद केले आणि तुमचं लक्ष तुम्ही समजा आतमध्ये, आता त्याच्यासाठी सुद्धा ना तुम्हाला एखादं आलंबन द्यायला लागतं. म्हणजे लहान मुलाला खेळणं दिलं, रडतोय रडतोय मुलगा, तर त्या पाळण्यावरती बघा एक कसं खेळणं लावतात आणि ते गोल 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 फिरतं आणि मग ते मूल त्याच्याकडे बघतं आणि हसतं, रडायचं थांबतं. किंवा त्याच्या हातात आपण कुळकुळा वाजवला की त्या आवाजाकडे त्याचे कान जातात आणि ते रडायचं थांबतं. म्हणजे काय, त्याला काहीतरी एखादी गोष्ट अशी दिली जाते की त्याच्यामुळे ते रडणं थांबवतं. त्याचं लक्ष विचलित केलं जातं. आता आपल्याला प्रत्याहार करताना काय करायचंय, नेहमीच जे त्यांच्या गोष्टी आहेत ना इंद्रियांच्या, तर त्यांना वेगळं खेळणं द्यायचं, की त्यांना आतमध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करण्यासाठी, मग त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला सांगितलेले आहेत. म्हणजे आपण एरवी ज्या वेळेला त्राटक करतो त्यावेळेला, बाह्य त्राटक करतो त्यावेळेला बाहेरच्या प्रतिमेवरती किंवा मूर्तीवरती लक्ष केंद्रित करतो. तर प्रत्याहार करताना किंवा धारणा करताना, पुढे धारणेमध्ये हा ऍक्च्युली विषय येतो, हा पुढे, की प्रत्याहारातून पुढे धारणा साधली जाते. त्यावेळेला तुम्ही आतमध्ये जी काही चक्र आहेत किंवा म्हणजे हृदय कमलावरती किंवा भ्रूमध्यावरती तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करतात. ही प्रत्याहाराच्या पुढची ऍक्च्युली स्टेज झाली. तर अशा प्रकारे आपण इंद्रियांना तिथे आतल्या बाजूला वळवत असतो. प्रत्याहाराचा परिणाम आपण मगाशी बघितला तसा होतो. काय होतो, की बाह्यमुखी इंद्रिय आहेत तर त्यांची बाहेर असणारी धाव थांबते आणि ते चित्त जसं म्हणजे अंतर्मुख व्हायला लागतात. आता त्याचा परिणाम काय होतो, आपण एकदा हे सूत्र इथे लिहिलेलं वाचूया. स्वविषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इवेंद्रियाणाम प्रत्याहारः. प्रत्याहाराची 2च सूत्र आहेत, पुन्हा एकदा वाचते. स्वविषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इवेंद्रियाणाम प्रत्याहारः. त्याची खालची फोड वाचूया. स्वविषय असंप्रयोगे चित्त स्वरूप अनुकारः इव इंद्रियाणां प्रत्याहारः. आता इथे असंप्रयोगे हा शब्द काय वापरलाय, की तो त्याचा संबंध सोडून देतो. स्व म्हणजे काय, की आपापले जे विषय आहेत, हे जे इंद्रिय आहेत, तर आपापले विषय आहेत त्याचे संबंध ते सोडतात आणि चित्ताच्या स्वरूपाचं अनुकरण करतात. आता खाली अर्थ वाचूया. प्रत्याहार म्हणजे जणू काही इंद्रियांचे आपापल्या बाह्य विषयाशी संबंध तोडून त्यांना चित्ताच्या स्वरूपाचे अनुकरण करायला लावणे. थोडक्यामध्ये त्यांना चित्ताच्या ठिकाणी त्यांना न्यायचं आहे आपल्याला. एवढं कळलं का याचा अर्थ? आपली जी 5ही इंद्रिय आहेत त्यांचे प्रत्येकाचे जे स्वतःचे विषय आहेत, तर त्यांना सोडून, स्वतःचे विषय म्हणजे काय, डोळे बघतं, कान ऐकतं, हे त्यांचे विषय झाले, तर त्यांना सोडून
त्या इंद्रियांना चित्ताच्या ठिकाणी त्यांना लावायचं आहे, चित्ताच्या स्वरूपाचं अनुसरण करायला लावायचं आहे, त्याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही कासवाचं उदाहरण द्यायचं आहे. इथपर्यंत समजलेलं आहे का सगळ्यांना? हो मॅडम. ओके, आता आपण त्याचं पुढे बघूया. पुढे त्याचा परिणाम काय होतो. आता म्हणजे प्रत्याहाराची तुम्ही जर साधना तुम्ही करत राहिलात प्रत्याहाराची, तर एक मिनिट, अरे देवा, खाली. ओके, हे खालीच राहते. ततः पुढचं सूत्र आहे, ततः परमा वश्यतेंद्रियाणाम, ततः परमा वश्यतेंद्रियाणाम. आता त्याची फोड बघूया. ततः परम वश्यता इंद्रियाणाम. आता वश करणं म्हणजे तुम्हाला माहिती ना, वशीकरण करतात. वशीकरण करतात म्हणजे काय करतात हो, हा शब्द सगळ्यांना माहिती. वशीकरण करतात म्हणजे काय करतात, ताब्यात ठेवणे, ताब्यात ठेवतात. बरोबर. दुसऱ्याला म्हणजे काय, लिंबू बिंबू हे करून टाकतात. म्हणजे काय की दुसऱ्याला वश करायचं, आपल्याला हवं तसं तो वागतो. बरोबर. आता प्रत्याहाराचं जर आपण साधना केली तर काय होणार, इंद्रिय आपल्याला हवी तशी वागणार, हो की नाही. त्यांना म्हटलं गप्प बस, बाहेर बघायचं नाही, डोळे बंद करून ते आपल्या बरोबर आतमध्ये बघणार, हो की नाही. तुम्ही आता तुम्हाला इतके दिवस जर तुम्ही साधना करताय एका ठिकाणी, ज्यावेळेला आपण म्हणतो स्वस्थ शरीर शांत चेहरा, लगेच तुमचं शरीर शांत व्हायला लागतं. नुसते शब्द कानांनी ऐकल्यावरती त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती व्हायला लागतो. बरोबर. डोळे बंद केल्यावरती बरोबर मनावरती परिणाम व्हायला लागतो. का होतो, कारण तुम्ही तुमच्या इंद्रियांना सवय लावलेली आहे. कानांनी ऐकल्याबरोबर तुमचं शरीर शांत व्हायला लागतं. डोळे बंद केल्याबरोबर आतमध्ये तुम्ही बघायला लागता. श्वासाकडे बघा म्हटल्यावरती बरोबर श्वास प्रश्वासाची जाणीव तुम्हाला व्हायला लागते. जशी जशी तुम्ही तुमच्या शरीराला सवय लावता तशी तशी त्याचप्रमाणे तुमच्या इंद्रियांनाही तशीच सवय लागते. आणि मग काय होतं की ती जी इंद्रिय आहेत ती योग्याला वश होतात. म्हणजे त्याच्या पूर्णपणे त्याच्या काय म्हणूया, त्याच्या हा त्याच्या अधीन होतात. म्हणजे पूर्ण प्रत्याहारामुळे काय होतं की सर्व इंद्रियांवरती त्याला ताबा मिळवता येतो. आपण वश होतोचा अर्थ बघितला ना, ताबा मिळवता येतो. इंद्रियांवरती ताबा मिळवता येतो. आता इंद्रियांवरती ताबा मिळवता आला तर काय होईल मला सांगा बरं. एकाग्रता वाढेल. बरोबर. जी बाहेर इंद्रियांची धाव आहे ती त्याची कमी होईल आणि ते काय होतील, ते चित्ताकडे आतमध्ये वळायला लागतील. त्यांनी म्हटलंय ना, चित्त स्वरूप अनुकार, चित्ताच्या स्वरूपाचे अनुसरण करतात. आणि मग पुढे काय होतं की पुढची जी अंतरंग साधना आहे ती हळू सोपी व्हायला लागेल की नाही. म्हणजे समाधीच्या कडे तुमची वाटचाल व्हायला लागते, हो की नाही. बरोबर. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की अंतरंगाला जोडणारा दुवा आहे, बहिरंग आणि अंतरंगाला जोडणारा दुवा असं प्रत्याहाराला म्हटलं जातं. तर का म्हटलं जातं, तर इंद्रिय आहे ती आत वळवली जातात, ती चित्ताच्या स्वरूपाचा आकार घेतात. आणि म्हणजे काय, पुढे अंतरंग साधनेकडे तुम्हाला मन आपोआप तुमचं वळायला लागतं. एवढं कळलं सगळ्यांना? हा मॅडम. सगळ्यांना कळलं? बाकीच्यांना पण? हो मॅडम. नसेल कळलं तर सांगा, कारण आता आपण थोडी उडी मारणार आहोत पहिल्या सूत्राकडे. आता एक लक्षात घ्या, साधन पाठ मध्ये बहिरंग योगापर्यंतच सूत्र आहेत. अष्टांग योगातली बहिरंग योगापर्यंतच सूत्र आहेत. पुढची अंतरंग योग साधने पुढच्या तिसऱ्या पादापासून विभूती पादामध्ये आहेत ते, धारणा ध्यान समाधी. एवढं लक्षात ठेवायचं की 5 प्रत्याहारापर्यंतची सूत्र दुसऱ्या पादापर्यंत आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. बरोबर. आता आपण तुम्ही तुमच्या तुम्हाला जी पेजेस पाठवलेली आहेत मोबाईल मध्ये ग्रुप वरती, आता मी हे इथे लिहिलेलं नाहीये त्यामुळे माझा आज जरा नेटचा प्रॉब्लेमच होता सकाळपासून. तर आपण त्याचं पहिलं सूत्र आहे ना ते आपण बघणार आहोत. आता मी आधी यमनियमांचे सूत्रांचं वाचन का केलं, कारण का त्याच्यातली
काही गोष्टींचा अंतर्भाव पहिल्या सूत्रामध्ये केलेला आहे. पहिलं सूत्र आपण वाचणार आहोत. कोणी वाचेल का? पहिलं सूत्र काय आहे? तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान क्रियायोग. प्रणिधा पुढचं ऐकू नाही आलं म्हणून मी असंच म्हणले मॅडम तोंडी, माझ्याकडे ते नाही पण काढते मी. पूर्ण तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान क्रियायोग. चूक. दुसरं कोणीतरी वाचा. मी ते काढून वाचते. नाही आता दुसऱ्या कोणीतरी वाचा म्हणजे तुम्हाला तपस्वाध्यायेश्वर प्रणिधानानि क्रियायोग. तपस्वाध्यायेश्वर प्रणिधानानि क्रियायोग. क्रियायोगाची 3 अंगे म्हणजे तपाचरण, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. बरोबर. माधुरीताई तुमचं काय मिस्टेक झाली? प्रणिधानानी. प्रणिधानानी पाहिजे आणि क्रियायोग. नुसता क्रियायोग वाचायचा नाही, पुढे 2 विसर्ग आहेत, 2 टिंब आहेत. तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. आता आपण तप म्हणजे बघितलेलं आहे, स्वाध्याय म्हणजे बघितलेलं आहे, ईश्वर प्रणिधान म्हणजे काय बघितलेलं आहे. बरोबर. आधी बघितलेलं आहे, मागच्या लेक्चर्सलाही वाचलेलं आहे, आता सुद्धा वाचलेलं आहे. आता मला तुमच्याकडूनच हवंय, तप म्हणजे काय? तप म्हणजे काय? आता तप हा शब्द आपण मराठीमध्ये सुद्धा वापरतो. बाकीच्या कोणीही सांगितलं तरी चालेल, तुम्हाला जे समजलंय ते. मी म्हणून पुन्हा पुन्हा सांगते का किंवा रिपिटेशन घेते आहे. आपण प्रत्येक लेक्चरला जे स्पष्टीकरण सांगतो ना, ते थोडक्यात तुम्ही लिहून घेत जा. म्हणजे काय होतं की त्याच्याबद्दलचं तुम्हाला लिहिता येतं, किंवा ज्यांच्याकडे पुस्तकं नाहीये त्यांना हे होईल, तर लिहिता येतं. तप म्हणजे काय सांगा? आपण एखादी गोष्ट तापवतो त्याला तप म्हणतो. किंवा बाकीच्यांनी सांगा बरं तप म्हणजे काय मला. चला सांगा. म्हणजे तुम्हाला काय समजलं हे कळेल मला. एखाद्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करणे. बरं. तप याचा अर्थ काय? तप याचा अर्थ काय? म्हणजे त्याच्यासाठी तप शब्दाचा अर्थ काय? तप मीन्स 12 वर्षाचा काळ. 12 वर्षाचा काळ असं येते अर्थ होते. तो 12 वर्षाचा काळ तप बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पण आपण तप म्हणजे शब्दशः अर्थ तपचा काय होईल? शब्दशः अर्थ तापवणं. तापवणं. तप म्हणजे तापवणं. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही जर सोन्याचं उदाहरण घेतलं, एखादी अशुद्धी असते सोन्यामध्ये, समजा काही कण मिसळ, अशुद्धीचे कण आहे. सोनार काय करतो? जर आपल्याला शुद्ध सोनं पाहिजे असेल तर तो तापवतो. बरोबर. आणि मग तापवल्यामुळे काय होतं? अशुद्धी क्षय होणं म्हणजे काय? कमी होणं किंवा नाहीच कमी होणं. क्षयाचा अर्थ होतो. तर अशुद्धी क्षय होतो म्हणजे काय? त्या सोन्यामधली अशुद्धी कमी होते आणि ते सोनं शुद्ध व्हायला लागतं. तसं तप आपण शारीरिक तप, आता तप कशाचं असू शकतं? शारीरिक असू शकतं, वाचिक असू शकतं, मानसिक असू शकतं. बरोबर. कायिक, वाचिक, मानसिक तप असू शकतं की नाही? बरोबर आहे की नाही? मग आता जर आपण कायिक तप म्हंटल म्हणजे शरीराचं तप, जसं कोण मला इथे दिसलं नाही 12 वर्ष तप केलं, तर ते कायिक तप झालं. म्हणजे शरीराला त्यांनी कष्ट दिले आणि त्यांनी कष्ट देणं म्हणजे तप करणं असं नाही. म्हणजे एका प्रॉपर पद्धतीने त्यांनी शरीराला तपाचरण ते केलं आणि या तपाचरण म्हणजे शरीराला कष्ट देऊन मनाची ताकद त्यांनी वाढवली. बरोबर आहे की नाही? 12 वर्ष तपाचरण करणं सोपी गोष्ट नाहीये ना. आपण एक दिवस उपवास करायचं म्हणलं तरी आपल्याला ते कठीण जातं. बरोबर आहे. तसं आता एखादी जीवन पद्धती 12 वर्षाचं तुम्ही आचरण करायचं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला मनाचा निग्रह खूप लागतो.
म्हणजे साध्य काय करायचंय, शरीराच्या बरोबर मनावरती सुद्धा त्यांना कंट्रोल आणायचा आहे, म्हणून ते कायिक तप केलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये काय होतं, तर तप केल्यानंतर तेज वाढतं, हो ना. शरीराचं तप ज्या वेळेला आता शरीराचं तप अजून काय तुम्ही सांगू शकाल बरं? शरीराचं तप काय सांगू शकाल? आता रोज व्यायाम आसन केल्यामुळे शरीरात दृढता येईल. बरोबर, म्हणजे रोज तुम्ही योगा म्हणजे योगाचा सराव तुम्ही केला पाहिजे, किंवा शरीर सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही काही व्यायाम किंवा योग साधना करायला पाहिजे. बरोबर. आणखीन काय येईल? साध्या आपण रोजच्या जीवनात वागतो त्या गोष्टी, आपण साधं जरी म्हटलं ना की आपले काय म्हणूया की आपले जे गुरुजन आहेत किंवा आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आदराने वागणं, त्यांच्याशी प्रेमाने वागणं, बरोबर आहे की नाही. देवाची आपण पूजा अर्चा करतो, ती नित्य नियमाने करणं, कारण त्याला सुद्धा ते सुद्धा रोज करणं नियमाने, नित्य ते करणं खूप महत्वाचं असतं. सगळ्यांशी प्रेमाने वागणं कठीण आहे ना, मनामध्ये प्रेमाचा भाव कायम स्वरूपी ठेवून तुम्ही इतरांशी वागायचं, बरोबर. मग हेही तपाचरणच झालं. म्हणजे काही तप आपण छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण घेतल्या ना, आता साधं समजा मी या टेबलवर बसलेली आहे, तर हे टेबल नीट नेटकं स्वच्छ ठेवणं, घर आहे आपलं नीट नेटकं स्वच्छ ठेवणं, आपण जिथे जातो तो परिसर स्वच्छ ठेवणं, आपल्या घराच्या बाहेरचा बायका घरात म्हणजे कचरा काढतात आणि बाहेर रस्त्यावरती फेकतात, म्हणजे हे तपाचरण झालं का. स्वच्छता ठेवणं, की तुम्ही एक नियम तुम्ही बांधून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची वागणूक ठेवा, हे शारीरिक तप झालं. वाचिक तप काय म्हणता येईल बरं, सांगा बरं. वाचिक तप, वाचिक तप चांगल्या गोष्टी वाचन करणं. सत्य बोलणे हे वाचिक बरोबर. तप. हो, चांगल्या गोष्टींचं वाचन करायचं, ईश्वराचं नामस्मरण करायचं, कोणाला राग येईल असं नाही बोलायचं, म्हणजे अप्रिय वाटेल असं नाही बोलायचं, आणि एखाद्याची चूक असेल तरी सुद्धा ती सौम्य शब्दामध्ये सांगायची, गोड शब्दामध्ये, किंवा चांगले शब्द वापरून एखाद्याची चूक आपल्याला सांगता येईल. म्हणजे हे काय केलं असं म्हणण्यापेक्षा हे असं केलं असतं तर जरा चांगलं झालं असतं असं आपण म्हंटल तर समोरच्याला त्याची चूक कळते, बरोबर आहे की नाही. इतरांना राग येईल असं नाही बोलायचं, अपशब्द नाही वापरायचे. स्वतःला काही गोष्टीत नियम घालून देणं व ते नियम काटेकोरपणे जास्त काळापर्यंत वापरणं, असे हे काही तप झालं. मी आपण वाचिक बद्दल बोलत होतो ना, म्हणजे बोलण्याशी संबंधित येतं. मानसिक, बोलताना पण नियम बाळगता हो येतात. बरोबर. मग तेच आहे, मग त्याचा आपण कसं आहे ना, वेगवेगळी कॅटेगरी करतोय, वेगवेगळ्या भागांमध्ये आपण म्हणजे समजण्यासाठी आपण कायिक, वाचिक, मानसिक तप कोणतं कोणतं येऊ शकतं आपण हा विचार करतोय. सत्य बोलणे, सत्य बोलायचं. मग आता सत्य ज्या वेळेला अप्रिय सत्य असेल त्यावेळेला मौन पाळणं उत्तम. आपण बघितलं होतं की नाही, सत्य याच्यामध्ये अपवाद असेल त्या वेळेला आपण बघितलं होतं की मौन पाळणं हे उत्तम. मग अशा वेळेला मानसिक तप काय होऊ शकतं, की तुमचं मन शांत ठेवायचं, म्हणजे कुठलाही प्रसंग असेल तर शांत चित्ताने वागायचं. एखादी गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती करायचीच आहे, तुमचा आत्मनिश्चय पाहिजे, निग्रह पाहिजे, किंवा काय म्हणूया की कोणाबद्दल आपण मनामध्ये वाईट भाव आणायचं नाही, कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही, म्हणजे नेहमीच आपण शुभ भावना ठेवायची, की आपल्या शत्रूचं सुद्धा चांगलंच होऊ दे असं म्हणायचं, म्हणजे शत्रुत्व आपोआप नाहीसं होतं. शत्रुत्व केव्हा येतं, मनामध्ये वैरभाव येतो त्यावेळेला, बरोबर आहे ना. मग त्याचं चांगलं झाल्यावर तो वैरभाव आपोआप हळूहळू नष्ट व्हायला लागेल, म्हणजे शुभ भावना थोडक्यामध्ये ठेवायची. असं वेगवेगळ्या प्रकारे कायिक, वाचिक, मानसिक तप आपण करू शकतो. आणि आता हे त्यांनी ऍक्च्युली तुम्ही विचार केला तर हे समाधीपादचा तुम्ही अभ्यास एकदा करून झालाय, आता व्यासभाष्य तुम्ही शिकतात, बरोबर ना. सगळी सूत्र झाली आहेत आणि आता परत व्यासभाष्याला तुम्ही सुरुवात केली, तर तुम्हाला थोडंफार समाधीपाद मधलं माहित आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की अभ्यास आणि वैराग्य याचं पालन करून तुम्ही चित्ताची शुद्धी करायची, बरोबर. म्हणजे जे योगामध्ये जे पुढे गेलेली लोक आहेत, किंवा योगारूढ आपण ज्याला म्हणू शकू, किंवा योगामध्ये प्रतिष्ठापना झाली आहे, किंवा योगात जे पुढे गेलेले लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अभ्यास वैराग्य ही सूत्र दिलेली आहेत. पण तुम्ही योगाची साधना करता आहात तर
सामान्य लोकांसाठी कुठली साधना करता येईल त्याच्यातली, तर त्यांनी तपस्वाध्याय क्रियायोग ही साधना सांगितलेली आहे. बरोबर, की तुम्ही आधी याच्यानी सुरुवात करा आणि मग हळूहळू पुढे जा. आणखीन काय सांगितलंय, की ज्या वेळेला समाधीचं आचरण करत म्हणजे समाधी लावत असतात योगी पुरुष किंवा योग साधक, मग समाधीची अवस्था ढळल्यानंतर म्हणजे व्युत्थान अवस्थेमध्ये त्यांनी कसं वागायला पाहिजे, तर त्यांनी हे तपाचरण क्रिया योगाचं आचरण त्यांनी करायला पाहिजे. की तपाचरण म्हणजे कायिक वाचिक मानसिक तप करायला पाहिजे. आता तप आपण बघितलं, स्वाध्याय म्हणजे काय सांगू शकाल? आपण स्वाध्यायाचं आपण बघितलेलं आहे, सेमच इथे आहे, काही फरक नाहीये. स्व अध्याय, स्वाध्यायाबद्दल काय सांगाल बरं? स्वतःने केलेले शिकणे, स्वतः शिकणे. हा, स्वतःबद्दलचा अभ्यास. स्वतः शिकण्यापेक्षा काय समजून घ्या की मी कोण आहे याचा अभ्यास करणं. म्हणजे मी का जन्माला आलो. आता तुम्ही जर विचार केला आपण, मी ह्याच आई बापांच्या पोटी का जन्माला आलो, हेच मला भाऊ बंधू का मिळाले, हीच माणसं माझ्या आजूबाजूला का आली, आज तुम्ही मला का भेटताय, एवढे जगात कोट्यावधी लोक आहेत, का बरं तुम्ही मी समोर आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याचे जे प्रश्न पडतात त्याची उकल झाली पाहिजे. तसं स्वतःचा शोध घेतला पाहिजे की मी या पृथ्वी तलावर जन्माला येण्याचं कारण काय आहे, हा स्वतःबद्दलचा शोध. आणि दुसरं काय आहे तर स्वाध्याय म्हणजे काय त्यांनी म्हटलेलं की नाम जप करणं किंवा वेद किंवा उपनिषद यांचं अध्ययन करणं. आता वेद उपनिषदांमध्ये हेच सांगितलेलं आहे की मी कोण आहे याचा अभ्यासच त्यांनी सांगितलेला आहे. पण बरं झालंय. मी क्लास चालू असते माझा. सुनीताजी तुम्ही म्यूट करता का? खाली जाऊन काढायचं तिकडे. सुनीता म्यूट करता का तुम्ही? थँक्यू. सॉरी. आणि स्वाध्याय म्हणजे काय की नामजप करायचं, वेद आणि उपनिषदांचं अध्ययन करायचं आणि थोडक्यात स्वतःमध्ये सात्विकता आणायची आहे. तर काय करायचं की जे असे कोणी आत्मदर्शन झालेले गुरु आहेत, म्हणजे स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत किंवा कोणीही इतर कुठलेही जे काही साक्षात्कारी पुरुष आहेत, तर त्यांचं ग्रंथांचं तुम्ही वाचन केलं, त्यांचं आत्मचरित्र वाचलं किंवा त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत तर त्यांचं तुम्ही जर वाचन केलं तर काय होतं की ते आध्यात्मिक ज्या काही गोष्टी तुम्ही वाचता त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये सात्विक भाव निर्माण होतो, आपोआप सात्विक भाव निर्माण होतो. रोज तुम्ही वाचता, भले सुरुवातीला तुम्ही वाचत असाल तुमचं मन इकडे दरवाजाची बेल वाजली किंवा तू चाललंय इकडे तिकडे जाईल, पण हळूहळू नंतर काय होतं माहितीये, ह्या गोष्टी तुमची जर चिकाटी असेल ना तर हळूहळू ह्या गोष्टी आपोआप कमी व्हायला लागतात आणि तुम्हाला त्याच्यातले काय गोष्टी गती म्हणजे अर्थ काय आहे, गर्भित अर्थ काय आहे ते तुम्हाला त्याच्यातून समजायला लागतं. तुमच्यामधलं रज आणि तम गुण आहे तो कमी व्हायला लागतो आणि तुमच्यातला सत्व गुण आहे तो वाढायला लागतो. आणखीन काय करू शकतो की ओम, सगळ्यात त्यांनी महत्वाचं काय सांगितलेलं आहे की तुम्ही प्रणव जपाचं म्हणजे इतर मंत्रांचं जपाचं करताच, पण त्याच्याबरोबर प्रणव गायत्री जप वगैरे तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. तिसरं सांगितलेलं ईश्वर प्रणिधान. आपण ईश्वर प्रणिधानाचा सुद्धा अगदी विस्ताराने अर्थ आपण त्या दिवशी बघितलेला आहे. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय की ईश्वराप्रती तुमचा समर्पण भाव असला पाहिजे. बरोबर आहे की नाही. निधान म्हणजे काय तर ठेवा, तो कुठे ठेवायचा, ईश्वराकडे. काय ठेवायचे, स्वतःला तुम्ही ठेवायचं ईश्वराकडे, स्वतःला सरेंडर करायचंय, स्वतःला समर्पण करायचंय. तुम्ही